नमस्कार मित्रांनो, आपला पुन्हा एकदा ज्ञानदार मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? पर्याय क्रमांक 1. या व्यक्तीला भूक लागत नाही. पर्याय क्रमांक 2. या व्यक्ती अस्थिर असतात. क्रमांक 3. या व्यक्ती महत्त्वाकांक्षी नसतात. पर्याय क्रमांक 4. या व्यक्ती झोपाळू असतात. उत्तर पर्याय क्रमांक 2. या व्यक्ती अस्थिर असतात. प्रश्न क्रमांक 2. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? पर्याय क्रमांक 1. ग्रंथी. पर्याय क्रमांक 2. लेविन. क्रमांक 3. ग्याने. पर्याय क्रमांक 4. ब्रुनर. उत्तर पर्याय क्रमांक 1. ग्रंथी. प्रश्न क्रमांक 3. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून ब्रह्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? पर्याय क्रमांक 1. कुत्रा. पर्याय क्रमांक 2. मांजर. पर्याय क्रमांक 3. चिंपांझी. पर्याय क्रमांक 4. कबूतर. उत्तर पर्याय क्रमांक 3. चिंपांझी. क्रमांक 4. खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? पर्याय क्रमांक 1. अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे. पर्याय क्रमांक 2. अध्यापन हे अध्यापनास पोषक आहे. पर्याय क्रमांक 3. अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. पर्याय क्रमांक 4. अध्यापनात शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे 3 घटक असतात. उत्तर पर्याय क्रमांक 3. अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तीची मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो? पर्याय क्रमांक 1. व्यक्तिगत विकास प्रतिमाने. पर्याय क्रमांक 2. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. पर्याय क्रमांक 3. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. क्रमांक 4. वर्तन परिवर्तन प्रतिमाने. उत्तर पर्याय क्रमांक 2. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. क्रमांक 6. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पर्याय क्रमांक 1. जॉन लॉक. पर्याय क्रमांक 2. जॉन हर्बर्ट. पर्याय क्रमांक 3. विल्बर श्रॅम. पर्याय क्रमांक 4. गॅरेट. उत्तर पर्याय क्रमांक 4. गॅरेट. क्रमांक 7. खालील दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? पर्याय क्रमांक 1. वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. पर्याय क्रमांक 2. अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्त्व असते. पर्याय क्रमांक 3. लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 4. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय. उत्तर पर्याय क्रमांक 1. वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल. क्रमांक 8. खालील दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे
यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? विकास पातळी. अ. शारीरिक पातळी. उदाहरणे. पर्याय क्रमांक 1 कल्पनाशक्तीचा विकास होणे. विकास पातळी ब. बौद्धिक पातळी. उदाहरणे. पर्याय क्रमांक 2 अभिवृत्ती निर्माण होणे. विकास पातळी क. भावनात्मक पातळी. क्रमांक 3 निरनिराळी कौशल्य निर्माण होणे. उत्तर पर्याय क्रमांक 3 अ 3 ब 1 क 2. क्रमांक 6 कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय. पर्याय क्रमांक 1 अंतिम प्रगतीचा काळ. पर्याय क्रमांक 2 पठारावस्था. पर्याय क्रमांक 3 शारीरिक व मानसिक परिसीमा. पर्याय क्रमांक 4 मंद प्रगतीचा काळ. उत्तर पर्याय क्रमांक 3 शारीरिक व मानसिक परिसीमा. प्रश्न क्रमांक 10 अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहिती असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या गोष्टीची जुळणी करणे महत्त्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले आहे? पर्याय क्रमांक 1 अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. पर्याय क्रमांक 2 क्षेत्रीय उपपत्ती. पर्याय क्रमांक 3 प्रभुत्व संपादन उपपत्ती. पर्याय क्रमांक 4 सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. उत्तर पर्याय क्रमांक 1 अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? पर्याय क्रमांक 1 गाल्टन. पर्याय क्रमांक 2 ग्रेगॉर मेंडेल. पर्याय क्रमांक 3 आर.सी. ट्रायन. पर्याय क्रमांक 4 पियाजे. उत्तर पर्याय क्रमांक 2 ग्रेगॉर मेंडेल. प्रश्न क्रमांक 12 विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? पर्याय क्रमांक 1 उपजत शक्तीच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत. पर्याय क्रमांक 2 क्षमताचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी. पर्याय क्रमांक 3 विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावे. उत्तर पर्याय क्रमांक 3 विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल. प्रश्न क्रमांक 13 बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदन होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय क्रमांक 1 एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. पर्याय क्रमांक 2 ज्ञानेंद्रियाचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. पर्याय क्रमांक 3 चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोचविला जातो. पर्याय क्रमांक 4 संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. उत्तर पर्याय क्रमांक 4 संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. क्रमांक 14 समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनुष्यपुढे आणता येणे याला डॅश म्हणतात. पर्याय क्रमांक 1 संबोध. पर्याय क्रमांक 2 प्रतिमा. पर्याय क्रमांक 3 अवबोध. पर्याय क्रमांक 4 संवेदना. उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रतिमा. प्रश्न क्रमांक 15 अवबोध संबंधी मांडलेल्या समष्टिवाद दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
पर्याय क्रमांक 1. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध पूर्णांशाने होतो, भागांशा नाही. पर्याय क्रमांक 2. पूर्णशाने अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीच्या गोष्टी साकल्याने लक्षात येणे. पर्याय क्रमांक 3. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागाची साधी बेरीज होय. पर्याय क्रमांक 4. वस्तूचा अवबोध पूर्णांशाने होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेले भाग पार्श्वभूमी ठरतात. उत्तर पर्याय क्रमांक 3. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागाची साधी बेरीज होय. प्रश्न 16. चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जशास तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशास तसा साकार होणे हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? पर्याय क्रमांक 1. व्यावहारिक कल्पना. पर्याय क्रमांक 2. स्वैरकल्पना. पर्याय क्रमांक 3. पुनरुत्पादित कल्पना. पर्याय क्रमांक 4. सौंदर्यनिष्ठ कल्पना. उत्तर पर्याय क्रमांक 3. पुनरुत्पादित कल्पना. प्रश्न क्रमांक 17. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? अ. अवबोध. ब. संकल्पना. क. तर्क व चिकित्सा. ड. स्मरण. पर्याय क्रमांक 1. अ, ब, क फक्त. पर्याय क्रमांक 2. अ, क, ड फक्त. पर्याय क्रमांक 3. अ, ब, ड फक्त. पर्याय क्रमांक 4. अ, ब, क, ड सर्व. उत्तर पर्याय क्रमांक 2. अ, क, ड फक्त. अवबोध, तर्क व चिकित्सा, स्मरण. प्रश्न क्रमांक 18. खालील दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तरांचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1. एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे. पर्याय क्रमांक 2. महात्मा गांधीचा फोटो पाहिला की त्याचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे. पर्याय क्रमांक 3. एखादी कथा लिहिताना विचार करणे. पर्याय क्रमांक 4. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. उत्तर पर्याय क्रमांक 2. महात्मा गांधीचा फोटो पाहिला की त्याचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे. प्रश्न क्रमांक 19. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? पर्याय क्रमांक 1. चेतकाची तीव्रता. पर्याय क्रमांक 2. अर्थपूर्णता. पर्याय क्रमांक 3. मानसिकपक्ता. पर्याय क्रमांक 4. चेतक स्रोत. उत्तर पर्याय क्रमांक 3. मानसिकपक्ता. प्रश्न क्रमांक 20. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? पर्याय क्रमांक 1. प्रत्यावाहन पद्धती. पर्याय क्रमांक 2. प्रत्याविज्ञान पद्धती. पर्याय क्रमांक 3. पुनरध्ययन पद्धती. पर्याय क्रमांक 4. पठन पद्धती. उत्तर पर्याय क्रमांक 4. पठन पद्धती. क्रमांक 21. कोम्स व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? पर्याय क्रमांक 1. प्रतिक्रियामधील जोश वाढवणारी स्थिती. पर्याय क्रमांक 2. स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. पर्याय क्रमांक 3. साध्य गाठण्यास व वर्तमानामागचा उत्साह टिकवून ठेवणारी शक्ती. पर्याय क्रमांक 4. अध्ययनाची आवश्यक बाब. उत्तर पर्याय क्रमांक 2. स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. प्रश्न क्रमांक 22. थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्यादान, अवबोध, गती अनुमान, अवकाशज्ञान व समस्या आकलन या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? पर्याय क्रमांक 1. संख्यात्मक उपपत्ती. पर्याय क्रमांक 2. द्विघटक उपपत्ती. पर्याय क्रमांक 3. अनेक घटक उपपत्ती. पर्याय क्रमांक 4. शक्तिवादी उपपत्ती. उत्तर पर्याय क्रमांक 3. अनेक घटक उपपत्ती. प्रश्न क्रमांक 23.
सन 1990मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उत्पत्ती जॉन मेयर व डॅडॅश यांनी मांडली. पर्याय क्रमांक 1 पीटर सॅलोवी. पर्याय क्रमांक 2 विल्यम जेम्स. पर्याय क्रमांक 3 दिलीप सिंग. पर्याय क्रमांक 4 ब्रुनर. उत्तर पर्याय क्रमांक 1 पीटर सॅलोवी. प्रश्न क्रमांक 24. खालील दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? पर्याय क्रमांक 1 व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडणे. पर्याय क्रमांक 2 व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो. पर्याय क्रमांक 3 विषम समायोजन घडून येते. पर्याय क्रमांक 4 व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. उत्तर पर्याय क्रमांक 2 व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढवतो. प्रश्न क्रमांक 25. बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो. तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र. इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅडॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. पर्याय क्रमांक 1 कृतक समर्थन. पर्याय क्रमांक 2 प्रतिपूर्ण. पर्याय क्रमांक 3 विस्थापन. पर्याय क्रमांक 4 तादात्म्य. उत्तर पर्याय क्रमांक 4 तादात्म्य.